राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा अप्रत्यक्ष बिगुल वाजलेला आहे। जिल्हा परिषदेचं गट आणि पंचायत समितीच्या गण निर्मितीसाठी ग्रामविकास खात्यानं जिल्हा प्रशासनांना लेखी निर्देश जारी केले। 33 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत। त्यासाठी 18 ऑगस्ट पर्यंत गट आणि गणरचना जाहीर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले। मुरबाडमध्ये नगरपंचायतीत भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या 9 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलाय। आमदार किसन कथोरेंवर नाराजी व्यक्त करत या नगरसेवकांनी परिवर्तन पॅनल हा वेगळा गट स्थापन केला। तसंच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले। तर मुंबईत उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो, त्यामुळे आज मनसेच्या वतीनं पूर्ण आठवडाभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। दादरमध्ये यशवंत किल्लेदार यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं, तर 500 रक्तदात्यांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रीय चाचणी कक्षानं वैद्यकीय पदवी परीक्षा म्हणजेच नीटचा निकाल जाहीर केलाय। यंदा महाराष्ट्रातून 1,25,727 विद्यार्थी पात्र ठरले, तर सर्वोच्च 10 विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 विद्यार्थी आहेत। महाराष्ट्रातील कृष्णाक जोशी या विद्यार्थ्यानं देशातून 3रा आणि आरव अग्रवाल यानं देशातून 10वा क्रमांक पटकावला। मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडनं महत्त्वाचा निर्णय घेतला। पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये यासाठी अर्ज मागवलेत आणि MRVCनं पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी हे अर्ज मागवलेत। या प्रकल्पासाठी 777 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। मेट्रो मार्गिका मार्ग क्रमांक 7ची एक्सटेन्शन असलेली दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9चं काम 95% पूर्ण झालंय आणि या मार्गिकेचा दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिम दरम्यान जोडला जाणारा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। भाईंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील अत्यंत वर्दळीच्या परिसरात 65 मीटर लांबीचा स्टीलचा गर्डर यशस्वीरित्या स्थापन करण्यात MMRDAला यश आलंय। मुंब्रा येथील लोकल अपघात घटनेची तपशील आणि माहिती देऊन रेल्वे प्रशासनाला मदत करण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली। त्यामुळे या घटनाची अनुक्रमणिका निश्चित करता येईल अशी भविष्यात अशा घटना टळण्यास मदत होणार असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं। मुंबई वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 आणि गायमुख ते मीरा रोड मेट्रो 10 मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला। या तिन्ही मार्गिकांसाठीच्या मोघरपाडा कारशेडची 174 हेक्टर जागा MMRDAच्या ताब्यात आली। कंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर असे 5 प्रादेशिक विभाग तयार करण्यात आले। नियंत्रण, नियोजन आणि समन्वयासाठी 5 प्रादेशिक विभागांची रचना केली आहे। इस्रायल आणि इराण युद्धाच्या भडक्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर महागण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या दरात एका दिवसात तब्बल 10% वाढ झाली। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 65 वरून $78 गेलेले आहेत। मुंबईकरांना विजेसाठी बेस्ट अदानी टाटा सोबत महावितरणाचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे। महावितरण आता भांडूप आणि मुलुंड या 2 भागांसह मुंबईत वीज देण्याच्या तयारीत आहे। यासाठी परवानाकरिता महावितरणानं वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली। यावर होणाऱ्या सुनावणी हरकतीनंतर आयोगाकडून निर्णय येणार आहे। त्यामुळे आता मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार आहे। तसंच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिलाय। त्यामुळे ही वंदे भारत आणखी 2 जिल्ह्यांना जोडली जाणार आहे। राज्यात डाळींच्या दरात किलोमागे 15 रुपयांची घट झाली आहे। तूर, हरभरा, मूग डाळ स्वस्त झालेत। उत्पादन वाढल्यानं डाळींचे दर पडलेत। यंदा तुरीचं उत्पादन 15 ते 20% वाढलंय। शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लागली आहे। बीएमसीच्या 2100 शिक्षकांना 15 जूनपूर्वीच हजर राहण्याचा आदेश दिले। त्यामुळे आता मिशन ऍडमिशन मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे। लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडलाय। राजाचे मूर्तिकार कांबळे आर्ट्स या कार्यशाळेमध्ये लालबागच्या राजा मंडळाच्या अध्यक्षाच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं। त्यानंतर लालबाग राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली आहे। जे रुग्णालयात 2 महिन्यांमध्ये 51 रोबोटिक सर्जरी करण्यात आलेली आहे। मोफत सुविधेमुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला। पहिल्या 500 सर्जरीचा खर्च रोबो पुरवणारी कंपनी करणार आहे।
राज्यात मान्सून जोर धरणार आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी 15 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिलाय. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलाय, तर उर्वरित राज्यात पाऊस पडणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार आहे. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस झालाय. अनेक सखल भागात पाणी साचलंय. 2 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. भिवंडीसह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती. शनिवारी 53 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1967 वर पोहोचली. मुंबईतील रुग्णांची संख्या 829 इतकी झाली. तसंच राज्यामध्ये शनिवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग गडद झालेत. या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्याने त्याचा फटका या उद्योगाला बसेल असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं. उल्हासनगर महानगरपालिकेचा अजब कारभार पाहायला मिळतोय. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात डांबरीकरण सुरू आहे. काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. यावरून पालिकेचा अनागोंदी कारभार समोर आलाय. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेसमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले. दिव्यांगाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं हे सदरचे प्रश्न मार्गी लागण्याकरिता आंदोलन करण्यात आले. भिवंडी शहरात सोमवारी पाणी येणार नाही. 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर मंगळवारी शहरात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येईल. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कल्याण पूर्वेत महिनाभरापूर्वी सप्तशृंगी इमारत कोसळली होती, तर या इमारतीत 6 जणांचा मृत्यू झाला. या मृत झालेल्या 7 जणांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.